साठी विनंती करतो. फायनलला आपण सुरुवात करतोय. थँक्यू सो मच. चला आपण मॅच सुरुवात करतोय. मानस तुषार धुळे यांच्याकडून मानस तुषार मस्कर यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर 1555 जोबिली गावासाठी आहे. चला मॅडी सर या आपण आता मॅच स्टार्ट करतोय. त्यामुळे विनंती आपण लगेच मैदान मोकळं करा. या स्पर्धेमध्ये 3 दिवस आपण माडी सरांचा आवाज देखील ऐकला. भरपूर चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलंय आणि आज खास करून जोबली टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत. चला मुन्ना सर. क्या बात है, बैडी की चाल चीते की चाल कमाल की है भाई. धन्यवाद मॅडी, तुमचा आवाज ऐकायला मिळाला फायनलच्या या रात्रीमध्ये. जोवेलीचे समर्थक आहेत ते, परंतु क्रिकेटमध्ये सर्व टीमला ते सपोर्ट करत असतात. सामना 3 षटकांचा असेल. मेगा फायनल. सलामी जोडी फलंदाज एंटर टू मॅच. ठीक मुन्ना सर. चला त्या मान्यवरांना आपण बाहेर येऊ द्या, कारण आपण मॅचला सुरुवात करतोय. तुषारजी मस्कर, अपाशेट केणे आणि आमचे चंद्रकांतचे चोकाटे आपण या मंचावरती आपला सन्मान आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे विराजजी मगर देखील आले. स्वागत आहे विराज. चला सलामी जोडी पाठवायची आहे. जोबेली बी बॅटर पाठवा. मेगा फायनलला सुरुवात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. जोवेली बी वर्सेस नरेश मात्रे फॅन टीम जॉरी स्पोर्ट्स कामतघर. बरेच तुम्हाला आपण कुठे असाल तर मुख्य मंचाच्या समोर या. फटाक्यांच्या आतिषबाजीने अगदी मेगा फायनल कडे प्रस्थान केलं जाईल. दहिवली चषक 2025 अंतिम सामना. चॅम्पियन कोण होणार? अंतिम सामना जोबेली विरोधात कामतघर. प्रथम पारितोषिक 4 बाईक, द्वितीय पारितोषिक 3 बाईक. कोण चॅम्पियन होणार? परंतु जोवेली बस साठी भरपूर पारितोषिक आहेत, कॅश प्राइज आहेत आणि ते देखील पटकवण्याची संधी. जोवेली ब आज लक फॅक्टर खूप चांगलं आहे त्यांचं, मेहनत देखील आहे. चला मॅच कडे आपण जाऊया. फायनल. और आइए आगे की कहानी सुनते हैं हमारे जमाई जोबेली के रोशन जी पाटिल. थँक्यू. सामन्याला आपण सुरुवात करतोय. याच्यासाठी केला होता टास की शेवट गोड व्हावा आणि शेवटचा सामना महासंग्राम क्रिकेटचा. प्रेक्षकांना विनंती आहे, दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या. मेगा फायनल दहिवली चषक 2025 धमाका. बदलापूर मधील पहिली स्पर्धा जिथे 13 बाईक तुम्हाला पाहायला मिळतात आणि हा इतिहास, हा रेकॉर्ड दहिवली चषक श्री गणेश क्रिकेट क्लब दहिवली यांच्या नावावरती रेकॉर्ड केला जातो. पहिला बॉल टॅप केले बॉलला समोरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहेत मिड ऑन कडे. 1 रन कंप्लीट. चेअरमन जोवेली ब संघाचं इथे अकाउंट ओपन होतोय 1 या धावेने. पहिल्यांदा टॉस प्रवीण सर, खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला टीम कामतघरनं पहिल्यांदा स्वीकार केला. फिल्डिंग बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतो जोबेली आणि या लढतीमध्ये अगदी शुभेच्छांचा वर्षाव, शुभेच्छा दिल्या जाणार नाहीत याची आपण नोंद घ्या. इट्स नो बॉल करार आहे. 1+1 2 रन्स इथे ऍड होतील आणि सांघिक कोठा अगदी पुढे मार्गस्थ होईल. 1 धावा 3. फ्री हिट बॉल जोवेली बस साठी संधी. क्या बात आहे. अंतिम सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांची प्रचंड मेहनत राहिली. अनेक संघांना पराभूत करून दोन्ही संघ आता फायनल खेळतायत आणि एक चांगला हार्डवर्क दोन्ही संघांचा राहिला या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. बॉल तयार. फ्री हिट बॉल मिड ऑफ कडे बॉल घेतो. रनआउटची संधी असेल. मिस. रनआउट मात्र इथे बचावला गेला. फलंदाज सेफ असेल. 1 रन आणि 1च्या बरोबरीने धावफलकावरती आपण सध्या धावा पाहतोय. 4 धावा. आजच्या रात्रीमध्ये जर
कामतगर संघ फायनल जिंकतोय. तर नवनीजी चौधरी यांच्याकडून त्यांच्यासाठी एक बोकड. धन्यवाद. क्या बात आहे. दोन्ही संघांना प्रचंड पारितोषिक, कारण की चॅम्पियन कोण होणार याची आतुरता दोन्ही संघाच्या प्रेक्षकांना देखील राहिली आहे. सामना 3 शतकांचा. पायावरती बॉल लागलाय, मागे जातो लॉंग स्टॉप कडे. अंपायर सिग्नल, लेग बायज, चौकार, 4 धावा. चौकारासाठी गेलाय. ठीक. सलग 3 बॉल 3 षटकार झाले टीम जुबिली संघाच्या कोणत्याही बॅटरच्या बॅटमधून. तर बांधकाम सभापती माजी नगरसेवक मंगेजी विनायक धुळे साहेब आणि नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेबांकडून तब्बल 10,000 रुपयाची धनराशी आहे टीम जुबिली संघाला. बॉल तयार. गरज नव्हती या फटक्याची. सरळ बॅटने प्रेम चांगला खेळू शकतो, परंतु फायनल आहे आणि थोडा रिस्क घेण्याचा प्रयत्न तो करतोय. पुन्हा लेग बाईज मध्ये सिंगल धाव फलकावरती 9. फायनल मध्ये फक्त 3 षटकांचा सामना, 18 चेंडूंचा खेळ, त्यामुळे प्रत्येक चेंडू तुमच्यासाठी महत्वाचा असेल. परंतु आता जोवेली बचे प्रेक्षक पाहतो तो चारही बाजूला या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आज खुश झाले जोवेली बचे प्रेक्षक. काय जबरदस्त धमाल केला. 2 वेळा आतमध्ये त्यांचे प्रेक्षक आले. बॉल्ड आउट आणि सुपर 6च्या मॅच मध्ये काय कमालीचा त्यांचं प्रदर्शन आपण पाहिला. स्टेप आउट ऑन द राईट खेळण्याचा प्रयत्न, यॉर्कर बॉल समोरील डिलिव्हरी पडताना पाहिला. एक जबरदस्त गोलंदाजी. कामतगड संघ मला वाटतं 4थ्यांदा या संघाने टॉस जिंकलाय आणि 4 वेळा गोलंदाजी घेतली. तो कामतगड संघ कॅप्टन खूप नशिबान आहेत, कारण की 4 वेळा टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करून तेवढीच चांगली फलंदाजी या कामतगड संघाने केली. एक चेंडू गोलंदाजीसाठी आपण पाहतो रितेश धुमाल. टॅप केलं, समोर केला बॉल ऑन साईडला मिड ऑफ कडे बॉल गेलाय. फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. धाव फलकावरती 10 ऑन बोर्ड, 10 धावा. ए, 10 धावा इथे आपण म्हणताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहिलं. दुहेरी अंकामध्ये प्रवीण पडाव केले. येस, आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय. हे 2 संघ सांगतायत, कारण दोन्ही संघाने आतापर्यंत अनेक संघांना पराभूत केले. अनेक चर्चा होती की दैवली धमाकामध्ये कोण धमाका करणार, तर धमाका करणार जोवेली ब आणि धमाका करणार कामतगर. एक भिवंडीचा संघ, एक बदलापूरचा संघ. चॅम्पियन कोण होणार? 4 बाईक बदलापूरमध्ये राहणार की भिवंडीमध्ये जाणार? पहिला पारदर्शक कोण घेऊन जाणार याचं उत्तर मिळेल. सर्वात मोठं रणकंदन. इथून चॅम्पियन कोण होईल हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. पहिल्या षटकादरम्यान प्रवीण सर अगदी 10 धावा म्हणताना पाहायला मिळाल्या. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय मोहिल म्हात्रे. मनमोहित करणारे षटक इथे हाताळायचं. पहिलाच बॉल जिथे 1 रन्स इथे येताना पाहायला मिळते. एकनं सांगी कोडापुढे मार्ग होईल 11. प्रेम धुले आतापर्यंत 3 चेंडू डॉट तो खेळलाय, परंतु लेग बाईज मध्ये त्याच्या बॅटच्या समोरून चौकार आला, परंतु बॅट मध्ये प्रेम धुलेने एकही धाव काढली नाही. एक महत्वाचा फलंदाज आहे. जोईलचे प्रेक्षकांची एक मी म्हणेल की अपेक्षा आणि उम्मीद जर कोणाकडून असेल धावांची, तर प्रेम धुलेला सर्वात पहिलं पाहिलं जातं. आणि आज प्रेमात टाकणारी फलंदाजी प्रेमला करायची, कारण की मोठा सामना आहे, बिग फाईट आहे, चॅम्पियन बनण्याची नामी संधी. बोला तयार. वाईड यॉर्कर बॉल टाकण्याचा हा मानस सक्सेसफुल ठरलाय. डॉट बॉल 0. 4 डॉट बॉल. फायनल मध्ये प्रेम धुले. मागच्या बॉल आउट मध्ये प्रेमने खुश केलं. काय जबरदस्त बॉल आउट केला, प्रेक्षकांनी खांद्यावरती उचललं, परंतु त्या प्रेमला पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करायचे. अस्तित्वाची लढाई प्रेमसाठी. मिस टायमिंग बॉल हवेत. 5 चेंडू डॉट. प्रेम धुले मात्र आता बॅकफुटला गेलाय. थोडी निराश राहिली रोशन फायनल मध्ये. फलंदाज बाद.
धावसंख्येला काहीशी रोख लागतीये. धावसंख्या पाहिली तर अगदी 11 वरती काहीशी स्थगिती लाभतीये. मॅच एक आकडा राहिलाय 1 वरती 1 विकेट आपण पाहतो आणि यातून निश्चितच पूर्णपणे सुधारणा करत पुढच्या दिशेनं मार्गस्थ व्हावं लागेल. एका बाजूला अनुभवी खेळाडू कामतगर संघ एक्सपिरियन्स आणि दुसऱ्या बाजूला नवीन युवा खेळाडू जोवेली बच्या खेळाडूंना संधी मिळाली, संधीचं सोनं केलं. या संघाने मागे वळून पाहिलं नाही आणि प्रेक्षकाने खूप चांगला सपोर्ट केला जोवेली बच्या युवा खेळाडूंना. या टीमला पॅकर देखील मिळाले. रोशन कुठेही एंट्री खेळण्यासाठी क्या बात आहे. चांगलं क्रिकेट खेळलं तर तुम्हाला पॅकर देखील मिळतात. या मॅच मध्ये पाहायला मिळालं. ओ काय फटका आहे, दर्जेदार स्ट्रोक. जोवेलीचे युवा खेळाडू चमकतायत. हा फटका बघा शॉर्ट थर्डमॅन कडे गेलाय विश्वनाथ धुलेच्या माध्यमातून आणि आदित्य आपण तिथे पाहिला फिल्डिंग करताना. फायनलचा सामना आगले वेगळे फटके अजीब गरीब शॉट आपण पाहतो अनऑर्थोडॉक्स. आतापर्यंत धावा झाल्या त्या 13 धावा. धक्कादायक प्रयत्न पाहिला पण अगदी अंतिम चरणामध्ये आणि आपल्या सांघिक कोट्यासाठी धावा वाचवण्याचे तंतोतंत प्रयत्न राहिले. अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. एका गडाची राहिली कत्तल एकूण धावा धावपटलावरती 13 परंतु पुरेशा धावा संख्येकडे प्रस्थान करावे लागेल. हरीश तुले साहेब हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि भरपूर कॅश प्राइज इथे आपण पाहतो सगळ्यांकडून. ओ चांगला फटका स्वीट साऊंड ऑफ द बॅट. लॉंग ऑफ कडे बॉल गेला. निहार मात्रे चीतेच्या चपलाने त्याने बॉल पकडला आणि रन आउट. पंच वन शॉट रन आणि फलंदाज रन आउट. त्यामुळे एकही धाव मिळणार नाहीये. पंच दर्शवतात की 1 धाव कमी 1 धाव शॉर्ट आणि फलंदाज रन आउट. त्यामुळे 0 धाव मिळेल. स्कोरबोर्ड वरती तेवढ्याच धावा राहतील. फलंदाजांना सुवर्ण संधी सन्माननीय मंगेश दादा धुले आणि सन्माननीय हरेश दादा धुले यांच्याकडून आमदार चषक जोवेली या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडून 3 षटकारासाठी फलंदाजांना 15,000 रुपये दिले जातील. क्या बात आहे. चला पहिला आलाय की काय बॉल हवेत. निहार मात्रे बॅकअप आहे. कॅच ऑफ द मॅच सेकंड अटेम्प्ट. क्या बात आहे. एक चांगला एफर्ट पाहायला मिळाला. यश पाटील होता मागे निहारच्या त्याने झेल पकडला. फलंदाज बाद 13 वरती 3. तीन षटकार आले तर 15,000 रुपयाची धनराशी आहेच. परंतु जर 3 बॉलवरती 3 षटकार आले तर मानव तुषार मस्कर यांच्याकडून देखील 1555 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीम जोबेली संघासाठी. आणि ज्यावेळेस दुसऱ्या डावमध्ये ते फिल्डिंग करतील गोलंदाजी करतील त्यावेळेस देखील मानव तुषार मस्कर यांच्याकडून तब्बल 1555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. या स्पर्धेमध्ये खरं तर उत्तम जेवणाची सोय केली 3 दिवस रात्रीमध्ये. मग आमचे अप्पा शेठ केले चंद्रकांतजी चोखाटे आणि तुषार मस्कर यांचे आम्ही आभार व्यक्त करू. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 दिवस रात्रीमध्ये आमच्यासाठी जेवणाची सोय केली त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. यांच्याकडून आपल्याला जेवण पुरवले. धन्यवाद. अध्यक्ष मॅडी धुले यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. कारण दोन्ही संघावरती खूप प्रेम आहे. धन्यवाद. लास्ट ओव्हर 13 वर 3 षटकांची मॅच. 6 चेंडूचा खेळ बाकी. जोवेली एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं आणि आज जिंकण्याचा आनंद जोवेली ला मिळालाय. कारण मी आता उल्लेख केला कामतगर संघ वेल एक्सपिरियन्स आणि जोवेली म्हटला तर नवीन खेळाडूंचा भरणा. युवा खेळाडू युवा जोश भरपूर त्यांना आनंद झालाय. कारण की आता ते फायनल खेळतायत आणि बदलापूर मधील सर्वात मोठी स्पर्धेची फायनल खेळणं ही मोठी गोष्ट आहे युवा खेळाडूंसाठी. हा त्यांचा अभिमान
त्यांचा विजय आहे यात मात्र शंका नाहीये. कारण कामतगर संघ अनेक वेळा आम्ही फायनलला पाहिल्या मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये, परंतु जोवेली पहिल्यांदा एका मोठ्या टुर्नामेंटमध्ये फायनल खेळतो. अभिमानाची गोष्ट आहे जोवेलीकरांसाठी. ओम पाटील ओहो, पहिला चेंडू अगदी वेगळ्या ढंगामध्ये हा फटका पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चपराक, फक्त एकच धाव मिळते. या षटका दरम्यान बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील जोवेली टीमला. आणि सद्यस्थितीला अगदी विश्वनाथ धुळे आणि संजय धुळेला आपल्या खांद्यावरती दारोमदार घेत चांगले फटके खेळणं हे तितकंच गरजेचं असणार आहे. अंतिम चरणामध्ये ओम पाटील या गोलंदाजाचा वापर केलाय. शेवटचा सामना या ठिकाणी जोबेली संघ खेळते आणि सुंदर बैलाचे मालक 4747 सदानंद शेठ अनंत धुळे यांच्या वतीने सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. स्ट्राईक एंडला विश्वनाथ धुळे, गोलंदाज तयार समोरच्या एंडकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल चालला अलॉंग द कार्पेट. शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित येतो आणि आता सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहज गतीने कंप्लीट करण्यात आलेले आहेत. त्यांचेही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. 2च्या बरोबरीने जोवेली हा संघ इथे पोहोचलाय 17वरती. 17 2.3चा गेला ओव्हर संपलाय. फायनल तुम्ही पाहताय. एका संघाला 4 बाईक मिळतील चॅम्पियन आणि द्वितीय पारितोषिक 3 बाईक. क्या बात आहे. टोटल 7 बाईक या 2 संघामध्ये इथे वाटप केलं जाईल. परंतु चॅम्पियनला नेहमीच इथे विचारलं जाते. 3 चेंडूचा खेळ बाकी. बॉल तयार. गरज नव्हती. हो, एका हाताने कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द फायनल. काय जबरदस्त झेल पकडला राकेशने. राकेश चौधरी मन जिंकली या विकेट किपरने. ज्याप्रमाणे IPL मध्ये आपण धोनीला स्टंपिंग करताना पाहिलं, फास्टेस्ट स्टंपिंग, त्याप्रमाणे या विकेट किपरला आपण पाहतोय. तो आहे राकेश. कमालीची विकेट किपिंग. फलंदाज बाद. आपण पाहिलं तर भिवंडीचा एक मातब्बर संघ खेळतोय मैदानाच्या मध्ये. कामतगर आणि टीम जोबेली जो बदलापूरचा एक नवीन संघ आहे. काय जबरदस्त कामगिरी केली आहे. सामना कोणी जिंको पण तो क्रिकेटचा विजय हा नेहमीच मानला जातोय. मी पाहिलं की जोबेलीचे प्रेक्षक 2 वेळा मैदानाच्या आतमध्ये गेले, जल्लोष केला. हा तुमचा विजय होता. सुरुवातीलाच सुपर 6 मध्ये आणि बॉल्ड आउट मध्ये काय धमाल केली. तिथे तुम्ही जो आनंद साजरा केला ना, तिथेच तुम्ही मी तर म्हणेल चॅम्पियन बनताना आम्ही पाहिलं. चला, लास्ट 2 बॉल 17 ऑन बोर्ड. 17वरती 4. फायनल तुम्ही पाहताय. बॅटर तयार. ऋषिकेश. ओ, या ठिकाणी डॉट बॉल आणि जर शेवटच्या बॉल वरती आपण पाहतोय शेवटचा अंतिम बॉल आणि अगदी आपण पाहतो या बॉल वरती षटकार जरी आला तरी नंद्या बैलाचे मालक सन्माननीय सदाशिव धुळे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय हरेशजी धुळे जे आमदार चषकाचे लाडके आयोजक आहेत त्यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. राईट आर्म द विकेट. हो, क्लीन बॉल. फलंदाज झालं बाद. ज्याने या मॅच मध्ये आपण पाहतोय पुनरागमन केलं होतं तो ऋषिकेश धुळे मैदानाच्या बाहेर पडतील आणि आता शेवट गोड केलं टीम कामतगर संघाने. फलंदाज बाद. ठीक. याच दरम्यान ज्यांचा आज वाढदिवस, वर्षातील खास दिवस, किरणजी राऊत साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय खरं तर बदलापूरची A1 जोडी अध्यक्ष मॅडी धुळे आणि राहुल चव्हाण यांच्यासाठी 2000 रुपयाची धनराशी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतोय. मोठ्या लक्ष बैलाचे मालक आहेत आणि त्यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी आली, त्यामुळे त्यांचे आभार. ऑन स्क्रीनवर प्रतीक कडव आयोजकाच्या भूमिकेमध्ये एक मोठं योगदान त्यांचं इथे राहिलंय. भरपूर मेहनत आहे प्रतीक कडव यांची या स्पर्धेसाठी. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली एक मोठा इतिहास बनलाय. आपल्या नावावरती 13 बाईकची स्पर्धा चर्चेमध्ये सातत्याने राहिली आहे. भिवंडीमध्ये चर्चा झाली. रायगडचे संघ इथे काल ओवे कॅम्प संघ देखील आला पनवेलमधला. भिवंडी, कल्याण, डोंबिवली, आपण कर्जतचे संघ पाहिले. चारही बाजूला जिथे टेनिस क्रिकेट खेळलं जातं तिथे दहिवली गावाची चर्चा झाली. अगदी प्रत्येकाची आपण मेहनत पाहिली. त्यामध्ये प्रतीक कडव असतील,
राहुल चव्हाण असतील, मॅडी सर असतील, राजेश हजारे असतील, संदेश आणि मयूर काटावले या सर्वांच्या मेहनतीतून दमदार स्पर्धा. मॅडी सर. नक्कीच आपण पाहतोय या सन्माननीय मंगेशजी धुळे आणि चेतनजी धुळे आणि सन्माननीय किरण शेठ राऊत ज्यांचा आज वाढदिवस आहे. वर्षातील खास दिवस ऑन स्क्रीन आपण पाहतो. शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण हे देखील प्रचंड खुश आहेत, कारण आज जोबेली संघ अंतिम सामन्यामध्ये खेळतोय. काल जर ज्यांना जोबेली संघ ए जर मैदानाच्या आतमध्ये असा तर चर्चा काही वेगळीच असते, परंतु या ठिकाणी जे आम्हाला 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेले आहे, आयबा ग्रुप ज्यांना जोबेली यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्या वतीने देण्यात येईल. सबसे ग्रेट मॅडी शेट. 17 धावा बांधल्या जिंकण्यासाठी. 18 धाव्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 40 स्पोर्ट्स कामतगर संघाला. लास्ट मॅच मेगा फायनल. आयोजकाने जे स्वप्न पाहिलं होतं रोशन ते सत्यामध्ये उतरवलं, करून दाखवलं. एक मोठं स्वप्न पूर्ण करताना. ठीक. तसेच नुकताच ज्यांचं आगमन झालंय मंचावरती सन्माननीय बदलापूरचे नामांकित उद्योजक सन्माननीय गणेशजी घोरपडे जे पाटीलपाडा कोळगावचे, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि अगदी आपण पाहतो त्या मॅचला एन्जॉय करतात, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत. मॅच तुम्हाला तुल्यबल पाहायला मिळणार आहे. एका बाजूला भिवंडीचं ग्रामीण क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला बदलापूरचं बांगडीचं ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या वतीने सुद्धा दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा असेल. आमदार चषकाचे लाडके आयोजक सन्माननीय हरीशजी धुळे साहेब या मॅचला एन्जॉय करतात. कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगेशजी धुळे साहेब हे देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत. आणि अगदी बदलापूरची एवन जोडी आमची आप्पाशेठ वारे जे पश्चिमचे आहेत आणि जुगनूबाई शेख जे मात्र पूर्वचे आहेत. सध्या तरी आपण पाहिलं तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलीस ठाण्याला हलवण्याचं काम या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून होतं, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. जय हनुमान जोबेली बस संघ मैदानावरती खेळतोय आणि जर विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने संपादित केली तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी धुळे साहेब आणि मितेजी धुळे साहेबांकडून 10,000 रुपयाची धनराशी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. मॅच ऑन. जाऊया सामन्याकडे. अंतिम सामना. महाअंतिम विजेता कोण होणार? फायनल कोण जिंकणार? हु इज अ लकी टीम टू गॉट चॅम्पियन? चॅम्पियन कोण होणार याचं उत्तर 18 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. बॉल टू रन मॅच. स्ट्राइक एंडला मोती द डायमंड ऑफ कामतगर टीम. कोहिनूर हिरा कामतगर संघाचा ज्याचं नाव आहे मोती. पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी, दुसऱ्या सामन्यात तो लवकर बाद झाला, परंतु हा तिसरा महाअंतिम सामना. महाअंतिम विजेता कोण होणार? 18 चेंडू 18ची गरज. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा बॉल ड्राईव्ह होत असताना ऑन साईडला बॉल गेला. एकच धाव इथे मिळेल. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच्या बरोबरीने टीमचं अकाउंट ओपन झालं. फलंदाजीला आपण मोती आणि त्याच्यासोबत पाहतो यश पाटील हे दोन फलंदाज. जय हनुमान जोबेली संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर मंगेशजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब आणि हरीशजी धुळे साहेबांकडून तब्बल 15,000 रुपयाची धनराशी देऊन त्या उल्हास सन्मानित करण्यात येईल. आणि नक्कीच आपण पाहतो आपल्या या अंतिम सामन्यामध्ये जर जय हनुमान जोबेली बी संघ जर विजय झाला तर सन्माननीय चेतनजी गजानन धुळे यांच्या वतीनं संपूर्ण संघाला ड्रेस कोड देण्यात येईल. त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सलामीची जोडी टीम कामतगर संघाची. सध्या तरी आपण पाहतोय यश मोती असे दोन खेळाडू आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना स्कोर ऑफ द विकेट. मिस्टेक झाली आहे. बॉल चाललाय जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. संघाचे एकमेव आमदार आदरणीय किसनरावजी कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय.
हो या ठिकाणी लेटकटचा फटका, संपर्क नाही बॅटन बॉलचा आणि आता डॉट बॉल. खऱ्या अर्थाने आपण पाहतो जे चक्री वादळ या क्रीडा नगरीमध्ये आलं त्यानंतर सुद्धा आपण पाहतो आयोजकांनी काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. हॅट्स ऑफ त्रिमूर्ती सन्मान्य बालकृष्ण दादा मुंडे असतील, निखिल शेठ चव्हाण आणि पिंटे शेठ गडगे, कारण आमदार साहेबांचं कटआउट या मॅचवरती आपण पाहतोय. अगदी आपण पाहतो दिमागदार पद्धतीने उभा आहे. खऱ्या अर्थाने किती विरोधक असतील या मॅचमध्ये, किती वल्गना करत असतील, तरी सुद्धा आपले हक्काचे आमदार कृतिशील विचारांचा हा गतिशील नेता आहे. हो या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. अभय चौधरी काय जबरदस्त कमबॅक करतायत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल सरळ चला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आणि इथे मात्र पूर्णपणे धावसंख्येला विराम लावण्याचा प्रयत्न टीम जोबेली संघ सुद्धा करते. या स्पर्धेमध्ये टीम चेअरमन जोवेली बस संघाने जर फायनलचा सामना जिंकला तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धजी धुळे साहेब आणि मितेजी धुळे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपये धनराशी देऊन टीम जोवेली संघाच्या खेळाडूंना इथे मात्र सन्मानित करण्यात येईल. वाह वाह क्या बात आहे राहुल चव्हाण सर. किती वादळ आले म्हटलं जातं ना, आले किती गेले किती, उडून गेला फरारा. अरे संपला नाही आणि संपणार नाही. किसन कतोरे साहेबांचा दरारा आणि या मॅच वरती आपण पाहतोय प्रभुत्व निर्माण करत असताना टीम जय हनुमान जोबेली संघ जणू काही बॉलर आणि इक्वेशन असताना काय या मॅच मध्ये पलटवार होईल का या प्रश्नाचं उत्तर जरूर आपल्याला कॉमेंट बॉक्स मधून मिळेल. जे पनवेलचे नामांकित समालोचक आमचे जोबेली गावचे नवनिर्वाचित जावाई रोशनजी पाटील आणि प्रवीणजी टेंबे यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळेल. पाचव्यांदा ज्यांनी आमदार पद भूषवलेले आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक भाग्यवान आमदार आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्यांचं कटआउट जे समोरच्या दिशेने आपण पाहतोय कृतिशील विचारांचा गतिशील नेता आहे. मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार गोलंदाज प्रेम धुळे ज्यांनी सर्वांची मन जिंकली आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. रनवे रिदम मध्ये थोडस अडथळा, कदाचित कमबॅक करण्याची दाट शक्यता या मॅच मध्ये. काय म्हणाल रोशन पाटील सर? ठीक. या स्पर्धेमध्ये आपल्याला खरं तर आपण 13 बाईक पाहतो आणि ज्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केली आहे त्या मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करू. जोबेली गावचे उद्योजक समाजसेवक रोहिदास भाऊ केने यांच्याकडून आपल्याला 1 बाईक लाभली, त्यामुळे त्यांचा आभार. भावनाजी तेलिंगे यांच्याकडून 1 बाईक लाभली, त्यामुळे त्यांचे आभार. प्रतीकजी तेलिंगे, संकेत शेठ तेलिंगे यांच्याकडून देखील आपल्याला 1 बाईक लाभली, त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. शिवाजी शेठ देशमुख व फॅमिली या ठिकाणी फलन झाला बाद आणि धक्का. या ठिकाणी कामतगर संघाला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बाद. विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार ज्यांच्याच मार्गदर्शनाने आज पिंट्या शेठ गडगे असतील, बालकृष्ण दादा मुंडे असतील, निखिल शेठ चव्हाण जे शेतकरी राजा आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो त्यांची स्पर्धा या ठिकाणी यशाच्या उंच शिखरावरती पोहोचलेली आहे. जर त्यांच्या कटआउटला जर हिट झालं तर सन्माननीय मंगेशजी धुळे साहेब, हरेशजी धुळे साहेब आणि लंकेश साहेबांचे निस्वार्थ समाजसेवक अगदी आपण पाहतो समर्थक सन्माननीय दिगंबरजी सुरोशे साहेब यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. ब्लॉक हॉलचा चेंडू संपर्क व्यवस्थित नाही आहे, पूर्णपणे चॉप करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. प्रेम धुळे ज्यांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेमात पाडणारी फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा केलेली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी करतात. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पूर्णपणे संघाला
अगदी आपण पाहतो समोरच्या बाटातला नामोहरण करून ज्याने सोडले तो प्रेम धुळे. शॉर्ट ऑफ लेन अतिरिक्त उसळी शहापूरची आन बान शान मिस्टर मुन्ना पठाण सर या ठिकाणी कॉल देत आहेत. अंपायर सिग्नल बाईट बॉल अतिरिक्त बाउन्स 1 फॉर दी कॉल त्यांच्या वतीनं देण्यात आलाय. धाव फलकामध्ये आपण पाहिलं तर 10 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 बॉल 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. हो आणखीन एक डॉट बॉल कोर्ट बिहाइंड. हो ही यावेळेस आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. ओ टी मोती सारखा फलंदाज या ठिकाणी होईल बाद. धक्का पहिला लागेल या मॅचची प्राइज विकेट फलंदाज. किसन जी कथोरे साहेब यांचं हे संगीत तुम्ही या ठिकाणी ऐकतायत. आणि आता प्रेम धुळेला मिळाली विकेट म्हटलं जाताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघर्ष में आदमी अकेला होता है सफलता में दुनिया उसके साथ होती है. जिस पर ये जग हंसता है उसने ये इतिहास रचता है. या मॅच मध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रेम धुळे राईट मोर द विकेट. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणखीन एक स्ट्रॉंग अपील आणि तर चर्चा होतीये. कदाचित या चर्चेमध्ये जर काही निष्पन्न झालं तर या मॅच मध्ये दबाव टाकण्याचा प्रयत्न टीम जन्मा जोवेली बी संघ सुद्धा करू शकते. काय जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. म्हटलं जाताना संगीत सुनकर ज्ञान न मिलता मंदिर जाके भगवान ने मिलता. क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. क्या बात है. मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंचाच्या भूमिकेत DRS खेळण्यात आलेले आहे. आणि आता मुन्ना पठाण सर थेट जात आहेत टेक्निकल रूम मध्ये जिथे सज्ज आहेत जतीनजी भुयाळ सर. चेक करतो आपण टेक्निकल रूम मधून. थोडीशी प्रेक्षकांची धडधड वाढलेली आहे. ऑन स्क्रीन हा डिसिजन दाखवण्यात आलेला आहे. आपण चेक करू. श्री गणेश मोटर्सचे सर्वेसर्वा अनिकेत जी गवाले यांच्या वतीने सुद्धा जोबेली संघ जिंकला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. एस इट इज नॉट आउट. चला मॅच कंटिन्यू होईल. आणि आता विजयासाठी उर्वरित चेंडूंचा खेळ बॅलन्स असेल. आमचे अजय काठवले आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 8 चेंडू 9 धावेची गरज. 8 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज प्रेम धुळे. शेवटचे 2 बॉल प्रवीणजी या मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचे असतील. हो यावेळेस आपण पाहतोय लॉफ्टेड ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने चेंडू खेळण्यात आलाय. सेकंडचा कॉल आणि आता इथे पुन्हा एकदा DRS प्रांतांची या ठिकाणी आपण पाहतोय कसरत लागली आहे. आणि आता थेट आपण जाऊया DRS जतीनजी भुयाळ सर यांच्याकडे.
लाईव्ह टेलिकास्ट ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेम धुळे यांनी चेंडू गॅदर तर केलाय, पण तो पाहावं लागेल एक्झॅक्टली घडलं काय. आणि आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी या मॅचचं रिझल्ट बदलेल का पाहावं लागेल. कदाचित तिसरे पंच आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील. जतीनजी भुयाल सर, फलंदाजाने व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही आहे हे तपासलं जाईल. आणि एक्झॅक्टली अगदी आपण पाहतोय गेल्या 6 दिवस आणि 6 रात्रीमध्ये जो डिसिजन आपल्याला पाहायला मिळालाय, नो कॉन्ट्रोवर्सी. जेपी पॅनल जबरदस्त पॅनलच्या वतीनं हा डिसिजन देण्यात येईल. आणि आता आमचे तिसरे पंच या ठिकाणी पडताळणी करत असताना जतीनजी भुयाल सर, पाहावं लागेल. कदाचित प्रेक्षकांची उत्कंठा सुद्धा लागलेली आहे आणि या मॅचचा अतिशय महत्वपूर्ण डिसिजन या ठिकाणी देण्यात येईल. टीव्ही अंपायर आमचे तिसरे पंच जतीनजी भुयाल सर एक्झॅक्टली झूम आउट करून या मॅचचा डिसिजन देण्याचा प्रयत्न करतील. आणि आता एक्झॅक्टली फार महत्वपूर्ण डिसिजन असणार आहे प्रवीणजी टेंबे सर. आणि हे सिरीज OUT फलंदाज बाद. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वेबसाईट सध्या तरी आपण पाहतोय भारतामध्ये सर्वात पहिली वेबसाईट आहे. आणि त्यांच्या वतीने आपण पाहतोय विशेष कौतुक करावं लागेल ऑफिशियल कॅमेरामॅन जय भारशंकर यांचं, जे जोबिलीला बिलॉंग करतात. आणि आता आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आणि येणाऱ्या आता 7 चेंडू 9 धावांची गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली दर्जेदार स्पर्धा बदलापूरची अग्र नामांकित स्पर्धा आहे. श्री गणेश क्रिकेट संघ दैवली आयोजित दैवली चषक धमाका ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. शेवटचा बॉल प्रेम धुळे, बॉलिंग टाकवरती सज्जन. 7 बॉल 9 धावांची गरज. हा चेंडू या मॅचच्या दृष्टिकोनातून प्रवीण सर भरपूर निर्णायक असणार आहे. शेवटचा बॉल ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. एका बाजूला कामतगड, दुसऱ्या बाजूला टीम जन्म जोबेली बी. दबाव जितका फलंदाजावरती आहे तितकाच दबाव गोलंदाजावरती सुद्धा आहे. मॅच तुम्हाला दर्जेदार पाहायला मिळेल. जबरदस्त सामना आहे. काठी की टक्कर मैदानाच्या मध्ये रंगतीये. टीम जोबेली की टीम कामतगड, हा सामना कोणत्या बाजूने जाईल? सामना भिवंडीला जाईल की सामना बदलापूरला राहील? गोलंदाज प्रेम धुळे. शेवटचा बॉल यॉर्क लाईन. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहावं लागेल, परंतु अंपायर सिग्नल एस इट इज व्हाईट बॉल ऑन फील्ड. अंपायर यांच्या वतीने देण्यात आलाय व्हाईट बॉल, परंतु आपण चेक करणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. आणखीन एक डिसिजन पेंडिंग. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण चेक करू. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. 7 बॉल 9 धावांची गरज असताना प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. का मोडले तिसऱ्या पंचांचं? गोलंदाज आपण पाहतोय चेक प्रेम धुळे, न्यायमूर्ती आहेत जतीनजी भुयाल सर, गौरवजी सावंत सर, टेनिस क्रिकेट.in चे ठाणे जिल्ह्याचे ऑफिशियल हेड. आपण चेक करू. जर डॉट आला तर 6 बॉल 9 राहतील. जर मात्र इथून चेंडू वाईड आला तर समीकरण बदलेल. येणारे 7 बॉल 8 धावांची गरज असणार या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. सामना जसा फायनलचा प्रेक्षकांना हवा होता तसा सामना रंगलेला आहे. हे सिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांची धडधड वाढली आहे.
ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी हा सामना नाही पाहिला तरी चालेल, कारण हा सामना अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. सामना कसा प्रेक्षकांना हवा आहे आणि आता तसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. मंजिल मिले ना मिले हे तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे हे साफ गलत बात है. एक मिनिट फक्त महेशजी धुळे सर तुम्हाला थांबवतोय. बघा लक्षात असू द्या, जर्मन क्रिकेट संघ जोवेली ए आणि जोवेली संघ बी हा सामना फायनल जिंको किंवा हरू दे. प्रेक्षक देखील इथे दाखल आहेत. जोवेली टीमचे जे सपोर्टर आहेत प्रेक्षक हे औषा गौशा आणि नवशा 3 पद्धतीचे असतात, परंतु दोन्ही टीम सोबत जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी खर तर ही मेजबानी आहे. मंगेजी धुळे साहेब, त्याचबरोबर चेतनजी धुळे साहेब, हरीजी धुळे साहेब आणि रोहिदास भाऊ केणे यांच्या माध्यमातून पूर्ण दोन्ही टीमला आणि प्रेक्षकांना जोवेली टीमच्या जेजुरी दर्शन देण्यात एकदा जोरदार टाळ्या. वाह क्या बात है, क्या बात है राहुल चव्हाण सर. आणि ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता सिरीज फेल डिलिव्हरी येणारे 6 बॉल 9 धावांची गरज. देण्यात आलंय ऑन द लाईन. हा चेंडू टाकण्यात आलेला आहे. हे सिरीज फेल डिलिव्हरी लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहू शकतात tenniscricket.in. ज्यांची क्लिअरिटी दमदार आहे, ज्यांची क्वालिटी दमदार आहे त्यांच्या वतीने तुम्हाला लगेचच या ठिकाणी ऑन स्क्रीन हा डिसिजन देण्यात आलेला आहे. येणारे 6 बॉल 9 धावांची गरज. हा देखिए जरा किस में कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. या मॅचचा कोण होईल विजेता, टीम जोवेली की टीम कामतगर, या प्रश्नाचं उत्तर मिळेल कॉमेडी बॉक्स मधून प्रवीणजी टेंबे आणि रोशनजी पाटील यांच्या वतीनं. थँक्यू मॅडी. 7 चेंडू 9 धावेची गरज. कोण होणार चॅम्पियन? अंतिम ओव्हर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज आर्यन, एक जबरदस्त गोलंदाज जोवेली ब कडून. क्या बात आहे. 18 धावांचं टार्गेट असताना मात्र 9 धावा बनल्या 12 चेंडू मध्ये. आता 6 चेंडू 9 धावा. आधा सफर पुरा, आधा सफर बाकी. एक संघ भिवंडी, एक बदलापूर. व्हॉट अ मॅच. 6 बॉल 9 रन. पहिला बॉल आर्यन ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता. बॅडी सर काय म्हणणार? एका बाजूला युवा खेळाडूंचा भरणा आणि एका बाजूला एक्सपिरियन्स. सामना कोणी जिंको, प्रवीणजी टेंबे सर, खऱ्या अर्थाने आपण आज या स्पर्धेचा विजय तुम्हाला पाहायला मिळतोय. बदलापूरचे स्थानिक संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भिवंडीतील एक दादा संघ आहे. मी जरी ऑफिशियल कॉमेंटेटर नसेल तरी सुद्धा आपण पाहतो आमच्या मित्रांना साथ देण्यासाठी आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. येणारी 6 बॉल 8 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत सामना रंगतदारच पाहायला मिळणार आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव पडत नाही, तोपर्यंत क्रिकेटचा विजेता कोण आहे हे सांगणं फार कठीण आहे. ऑल साइडला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम पॉवरफुल दे दनादन. इट्स अ मॅक्झिमम बिग हिट, लॉंग 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 वे, बिग हिट षटकार. काय जबरदस्त फाईट पाहायला मिळाली प्रवीणजी टेंबे सर. जरी जोबेली संघाने हा सामना जिंकला ना तरी त्यांच्यासाठी हा नवीन अनुभव होता हे सांगायला मात्र या ठिकाणी आपल्याला अवघड वाटणार नाही. काय जबरदस्त स्ट्रोक बनवण्यात आला. या मॅचला पूर्णपणे खुलं करण्याचा प्रयत्न टीम कामतगर संघाने केलेला आहे. गोलंदाज आर्यन विजय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. फुल टॉस बॉल यावेळेस आपण पाहतोय संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा आणि इथे पुन्हा एकदा DRS करण्यात आलेलं आहे. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफर करण्यात आलेलं आहे. कदाचित जतीनजी भुयाळ सर शेवटच्या सामन्यामध्ये त्यांचं काम वाढलेलं आहे. 4 ते 5 रात्रीमध्ये जितकं काम त्यांना नव्हतं
तेवढं काम आता शेवटच्या रात्रीमध्ये त्यांना वाढलेलं आहे. हे आपण चेक करू. जर कदाचित फेर डिलिव्हरी असेल तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थिती निर्माण होणार आहे. जुगनूबाई शेख, अप्पा शेठ वारे या मॅचचा आनंद घेतात. मंगेश धुळे असेल, बलिराम शेठ धुळे असेल, सूर्यकांतजी धुळे ते भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बदलापूर शहराचे, त्यांच्या वतीनं सुद्धा टीम जोबेली जिंकली तर तब्बल 5,555 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या आपण चेक करू. पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. सिरीज व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा धाव मिळेल आणि आता पूर्णपणे सामन्याला खुलं करण्याचा प्रयत्न टीम कामतघर संघाने केलेला आहे. स्कोर आर लेवल. फक्त एका धावेची गरज आणि तब्बल 4 बाईकचा विजेता कोणता संघ ठरेल. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 4, द्वितीय क्रमांकासाठी 3, 13 बाईक सहित ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढच्या वर्षी 1, 2, 3, 5, 10 नव्हे तर तब्बल 26 बाईक सहित ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. सन्माननीय बालकृष्णदादा मुंडे, निखिल शेठ चव्हाण आणि पिंट्या शेठ गडगे यांच्या वतीनं आणि 1 4 व्हीलर या स्पर्धेमध्ये असणार आहे. प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या 2 संघांचा खेळ जर आवडला असेल ना तर जितके प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतात सर्वांच्या वतीनं टाळ्यांचा जयघोष झाला पाहिजे.